नमस्कार मंडळी, पितृदोष या विषयावरील पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या चुकांमुळे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रानुसार अशी काही कर्मे आहेत ज्यामुळे पितर अप्रसन्न होतात. चला तर मग जाणून घेऊया ही प्रमुख कारणे. जर एखाद्या व्यक्तीने मंदिर किंवा एखाद्या धार्मिक स्थळाच्या परिसरातील पिंपळ किंवा वडाचे झाड विनाकारण तोडले तर त्याला पितृदोष लागू शकतो. शास्त्रानुसार या वृक्षांमध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो. असं मानलं जातं की हे वृक्ष तोडणे म्हणजे निसर्गाचा आणि दैवी शक्तींचा अपमान करण्यासारखं आहे. पितरांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने न झाल्यास किंवा दरवर्षी केले जाणारे श्राद्ध तर्पण हे वेळेवरती योग्य तिथीवरती न केल्यास पितृदोष निर्माण होतो. आपल्या पूर्वजांना अन्नाचा किंवा पाण्याचा अंश पोचवणे हे पुढील वंशजाचे कार्य असते. त्यांनी हे करणं त्याच्या पुत्राला किंवा वारशाचे परम कर्तव्य आहे. त्यात कसूर झाल्यास पितर अतृप्त राहतात. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या पूर्वजांना विसरत चाललो आहोत. जर तुम्ही तुमच्या पितरांचे विस्मरण केले आणि त्यांना मान दिला नाही किंवा जिवंतपणी त्यांचा अपमान केला असेल तरी देखील घराण्याला पितृदोषाचा त्रास सहन करावा लागतो. पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांचे स्मरण ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अनेकांना हे ठाऊक नसेल, पण जर एखाद्या व्यक्तीने सापाची कोणतीही चूक नसताना जर साप मारला तर त्याला पितृदोष किंवा सर्पदोष लागू शकतो. अनेकदा पूर्वजांचा संबंध हा सर्पयोनीशी जोडला जातो. त्यामुळे सर्पहत्या हे पितृदोषाचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. अनेकांना पितृदोष हा केवळ भीती घालवण्यासाठी नसून आपल्या पूर्वजांप्रती आपली असलेली जबाबदारी आठवण करून देणारा एक संकेत आहे. या चुका टाळून योग्य उपाय करून आपण पितरांना प्रसन्न करू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. पितृदोषाचे उपाय जाणून घेण्यासाठी आमचा पुढील पितृदोष भाग नंबर 3 नक्की पहा. चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.